सगळ्यांनाच नमस्कार. मी प्रसन्न देसाई. मी जयसिंगपूर कोल्हापूरहून आलो आहे. बऱ्याच वेळा इन्स्टाला वगैरे रील्स बघितल्या होत्या. माझ्याकडे तर घरी जवळपास 8-10 कम्प्युटर आहेत, 4-5 लॅपटॉप्स आहेत. आम्ही कायम यूट्यूब हे ते बघतच असतो. बरेच इंडिकेटर्स बरंच काही काही बघत आलो आहे. 2006 वेळा ज्यावेळेला एखाद्या ब्रोकरच्या ऑफिसमध्ये जाऊन ट्रेडिंग करायचो त्यावेळेपासून ते आत्ता इंडिव्हिज्युअल हातात मोबाईल आल्यापासूनपर्यंत मी ट्रेडिंग बघतो आहे. खरं तर बघतो आहेच म्हटलं पाहिजे. पण आत्तापर्यंत जेवढ्या वेळा काही केलं म्हणजे आता नुकसानच झालं खरं तर. पण साईडला मोठा बिझनेस माझ्या सोबतीला असल्यामुळे मला कधी तसं फारसं नुकसान जाणवलं नाही. पण एक निश्चय केला होता की या मार्केटमधूनच, ज्या मार्केटनं आपले हे जवळपास 20-30 लाख रुपये घेतलेत त्याच्याकडूनच ते आपल्याला परत घ्यायचे आहेत. मग या हट्टासाठी म्हणून मी बरंच काही सर्च करायचो. मग असंच रील बघत एकदा तुमचं ते तुम्ही सांगितलेल्या भावाखाली 5 पैसे भाव जाणार नाही असं सहज स्क्रोल करता करता एक व्हिडिओ बघितला आणि त्यानंतर मग तो पूर्ण व्हिडिओ बघितला. मग मला वाटतं तुमचं ट्रेनिंग परत पुण्याला होणार होतं पण मुंबईला आहे म्हणून सांगितलं. मग मी म्हटलं इथलं झालेल्यांचे काही कॉन्टॅक्ट्स वगैरे द्या, मी एकदा त्यांना विचारून बघतो की त्यांचा एक्सपिरियन्स काय होता, म्हणजे खरोखरच ते प्रॉफिटमध्ये आहेत का फक्त आपण मार्केटिंगपुरतं आहे नंतर काय झालं आहे का. मग त्यानंतर मी परत तुमच्या काही रील्स बघितल्या. मग ती लोकं सांगायचे मी इथून आहे, जसं आता मी सांगितलं मी जयसिंगपूरहून आहे. मग काही लोक तिकडचे सुद्धा आहेत, सांगलीचे, साताऱ्याचे, कोल्हापूरचे. त्यांना फक्त त्यांच्या नावावरून फेसबुकवरून शोधून काढलं. परत त्यांना भेटलो, त्यांना फोन केला, त्यांना विचारलं बाबा रे म्हटलं असं असं आहे आणि मला जायचं आहे, तू आपल्या भागातला आहेस, जरा सांग. हो म्हटलास तर जाऊ, नाही म्हटलास तर नो. मग अशा पद्धतीने थोडं एक मला पण एक विश्वास कुठंतरी कॉन्फिडन्स आला की ठीक आहे 30 लाख घालवलेत, आपण एक 55,000 पुन्हा एकदा डावांना लावू, हा एक विषय डोक्यात आला. आणि आलो इथं आल्यानंतरसुद्धा पहिल्या दिवसापासून खरं तर एवढे इंडिकेटर्स आहेत. तुम्ही सांगितलं की हजारो आहेत इंडिकेटर्स वगैरे. आम्ही भरपूर इंडिकेटर्स बघितले. आठवड्यातनं 5 दिवसाचं ट्रेडिंग सेशन आम्ही 5 वेगवेगळे इंडिकेटर्स वापरायचो. ह्यात नाही काय फायदा झाला, उद्या दुसरा इंडिकेटर शोधायचं, परवा तिसरा. फायदा तर कधी दिसला नाही. पण आता एकच इंडिकेटर आणि इतकी साधी सोपी पद्धत बघितल्यानंतर खरं साधी सोपी म्हणजे थोडंसं प्रॅक्टिस केलं तर जमण्यासारखं आहे. आता कालपासून 2 आणि 3 ट्रेड आम्ही इथे 4-5 लोकांच्या समोर मुद्दाम घेऊन बघितले की चला ट्रायल बघू. तुम्ही जे काही एक सांगितलं होतं की प्रायमरी इथंपर्यंत प्रॉफिट ठेवा पहिला आणि त्याच्यानंतर बघू, तो एक प्रयोग करून बघितला. आणि कालपासून निदान माझ्या हॉटेलचा एक 6-7.5 हजारचा खर्च इथंच निघून गेला. कालपासून संध्याकाळपासून ते आज दुपारपर्यंतचा अगदी नॉर्मल घेतलं. कारण पहिल्यापासून असं होतं की मला एक सवय होते की घेताना मोठंच घ्यायचं, 5 लॉट, 10 लॉट, 15 लॉट, 20 लॉट अशा पद्धतीनं. पण कालपासून एकाच लॉटमध्ये काम केल्यानंतर, 1 रुपयामध्येच काम केल्यानंतर सुद्धा काहीतरी आपण चांगल्या पद्धतीने रिकवर करू शकतो, हा एक विश्वास त्यामधून जाणवला. तुम्ही आता जे काही शिकवला ही तर म्हणजे एक सुरुवात आहे. जसं तुम्ही एक उदाहरण दिलं की ड्रायव्हिंग स्कूलमध्ये गेलं की आपल्याला काय शिकायला मिळतं आणि आपण काय केलं पाहिजे. मी नेहमी मला ॲक्च्युली सर म्हणूनच ओळखतात, मी एज्युकेशन सेक्टरमध्ये काम करतो. मी विद्यार्थ्यांना नेहमी हेच सांगतो की सायकल शिकत असताना तुमचा बॅलन्स होईपर्यंतच मागच्याचं काम आहे की ते सीट किंवा कॅरेजला धरायचं. आणि एकदा का तुम्हाला बॅलन्स आला की तिथून पुढचे तुमचे स्किल आहेत की मग ते सीटवरून चालवायचं, कॅरेजवरून चालवायचं, डबल सीट चालवायचं, हात सोडून चालवायचं आणि स्टंटबाजी करायचं. हे स्किल आपण डेव्हलप केले पाहिजे. जगातल्या कोणत्याही शाळेमध्ये तुम्हाला सगळं 100% शिकवलं जात नाही. तुम्हाला काही स्किल दिले जातात, काही शिकवलं जातं आणि त्याच्या पुढचं स्किल हे डेव्हलप करायचं आहे. सरांनी बऱ्याच नोट्स दिल्या. सरांनी सांगितलं सुद्धा की आता तुम्ही प्रॅक्टिस केली पाहिजे, पेपर ट्रेड करा. खरं तर पेपर ट्रेड करत असताना जोपर्यंत खिशातलं काही जात नाही तोपर्यंत अक्कलही येत नाही. म्हणजे पेपर ट्रेडला भलेही लाखोचा फायदा होतो. पण कालसुद्धा मी जाणवलं की एखादा ट्रेड घेतला तर त्या ट्रेडमध्ये काय होतं आणि ती दुगदुग जी असते ही पहिला घालवली पाहिजे. एक जाणीव झाली इथं आल्यानंतर 100% की हा प्रॉफिट हा मिळू शकतो, फक्त ती मिळवण्याची एक पद्धत आहे, त्याला एक काहीतरी एक सिस्टमॅटिकपणा आहे. सगळ्यात महत्त्वाचं सर काय जाणवलं की मी बरेच मेंटर्स म्हणून आपण त्यांना भेटलो, यूट्यूबला बघितलं. आमच्या एक 2-3 तिथं चर्चा झाली तुमच्याच माघारी. सर कोटीची भाषा करतात, सर एवढं सगळं सांगतात, सगळं ठीक आहे, पण सरांच्यात ते कुठं दिसत नाही. म्हणजे आज कसं आहे की लाख रुपये मिळवले तो दुसऱ्या दिवशी EMIवरती गाडी घेतो, ठीक आहे ना. पण तुम्ही कोट्यवधीची भाषा करता पण तुम्ही सिंपल आहात. म्हणजे आमच्यातनं गेला तरी तुम्ही कोण असं म्हणणार नाही का रे म्हणजे एवढा मोठा माणूस आमच्यातनं जातोय, थांबतोय, बोलतोय किंवा अशा पद्धतीचं. सगळ्यात महत्त्वाचं आहे की प्रत्येकाला येणारी जी शंका आहे ती शंका ज्या वेळेला ते विचारतात कधी असं तुमच्या चेहऱ्यावर जाणवत नाही की अरे तू कितव्यांदा विचारायला लागलास बाबा रे, किंवा असं नाही. तुम्ही प्रत्येक वेळा ती सॉल्व्ह करून देता. आज खरं तर म्हणजे तुम्ही 50-55 हजारचं नाही आहे, भविष्यात त्याच्यातून कोणतरी 5-50 लाख करेल, ठीक आहे ना. म्हणजे तुम्ही शिकवता हे 55 हजारचं नाही आहे तर ते 55 लाखाच्या व्हॅल्यूचं आहे किंवा त्याच्यापेक्षाही जास्त आहे. कारण शेवटी कसं आहे की
एखाद्याच्या हातामध्ये एखादी वस्तू दिली तर त्या वस्तूचा वापर, उदाहरण साखर घेतली तर त्याला दोन लोक आहेत. एकाला विचारलं साखर कशी आहे, तो सांगेल माझ्यासाठी ते विष आहे. ज्याला शुगर आहे ना तो म्हणतो माझ्यासाठी ते विष आहे. आणि ज्याला शुगर नाही, आमच्यासारखे काही लोक आहेत ते म्हणतात मला सकाळी 2 चमचा साखर चहामध्ये आल्याशिवाय माझा दिवसच चांगला होत नाही. म्हणजे वस्तू एकच आहे, बघण्याचा दृष्टिकोन तुम्ही दिलेले जे आयुध आहे ते कसं वापरायचं ते आमच्यासारख्यांनी ठरवायला पाहिजे की बाबा याचा वापर कितपत आणि आम्ही आयुष्यामध्ये काय त्याच्यापासून फायदा करून घेऊ शकतो. 5 लाखाचे 55 लाख सर, 55,000 तसं बघितलं तर काहीच नाही. पहिल्या दिवशी वाटलं की जरा 55,000 जास्त होते. घरी ज्यावेळेला मी म्हटलं बायकोला की 55,000 फी आहे, बायको म्हटली काम करा त्यात अनेक 50 घाला, एखादी गाडी घ्या तुम्हाला चालते म्हटली. पण मी सांगितलं की तिला बघूया एक ट्राय करूया, जर लागलं बाय चान्स लग सगळं चांगलं झालं तर हे 55चं आपण काहीतरी घेऊ. मलाही आवड आहेत, माझ्याकडे 3-4 गाड्या आहेत. मला आता आम्ही फॉर्च्युनरच्या मागावत आता सध्या. पण एक आहे की जी सिस्टम तुम्ही सांगितली आणि ज्या पद्धतीनं सांगितली खरोखर ह्यामध्ये घेण्यासारखं आहे. आपण एक म्हणजे आपण असं म्हणूया की सातत्य जर ह्या गोष्टीमध्ये ठेवलं तर जो लॉस माझा झाला आहे आणि मला तो या मार्केटमधून कव्हर करायचा आहे. खरं तर ह्या गोष्टी तुम्ही म्हणता तसंच आहे की पैसा मिळवतोय आपण, घालवतोय आपण. जर आपला पैसा गेला तर आपण स्वतःला काय समजूत घालतोय की जाऊ दे गेला कव्हर करू. पण ही गोष्टी जर आम्ही घरच्यांच्यावर शेअर केला, मी माझ्या बायकोला सांगितलं मी 30 लाख मार्केटमध्ये घालवलेत, 30 लाखाचा सुद्धा माझ्याकडे हिशोब आहे. 10 लाख मी स्वतः घालवलेत म्हणून 10 लाख मी एकट्याला दिले, काय तर चांगलं कर ह्याच्यातून माझे 10 लाख परत येते, तोही गायब झाला. त्यानंतर 10 लाख XYZला दिले, त्याने एका दिवसात माझे 6 लाख घालवले. मला सेबीचं लेटर आहे, आजही माझ्याकडे सेबीचं लेटर आहे, एका ट्रान्झॅक्शनमधून मला ते आलं होतं. ठीक आहे, मी स्वतःची समजूत घातली, मिळवलेला पैसा आपला आहे, पण मिळवलेला असला तरी मला तो आता यातूनच कव्हर करायचं आहे. एक खात्री आली की आपण हे करू शकतो. 100% 20च्या 20 ट्रेड किंवा 22च्या 22 ट्रेड हे सक्सेस जाणार नाही, हे आम्हीही जाणतो. पण आधीचे 22पैकी 21 ट्रेड आमचे लॉसमध्ये जायचे आणि एक कुठेतरी फायद्याचा व्हायचा. मी म्हणतोय 2 ट्रेड लॉसमध्ये जातील आणि 20 तरी किमान यातले फायद्याचे होतील. आणि एक कॉन्क्रीट असं काहीतरी याच्यातून मी म्हणतोय भविष्य आर्थिक. आता एक व्यवसायामध्ये असताना मी स्वतः काहीतरी वेगळं आणखीन एक सेकंडरी ऑप्शन बघतोय. ठीक आहे, मी जसं परवा तुम्हाला बोललो की काहीतरी एक आणखीन वेगळं ऑप्शन. आता मी माझ्याकडे स्टाफ आहे, माझ्या घरच्यांनासुद्धा मला महिला, आता माझ्याकडे कसं एका गावचा मी सरपंच आहे, त्या गावच्या महिलासुद्धा आमच्याकडे येतात सर काहीतरी एक ऑप्शन द्या. मग मी त्यांनाही सांगतोय की तुम्ही हे करा. पण अजूनही लोकांचा याच्याकडे जुगार म्हणून बघण्याचा दृष्टिकोन आहे की ते काय नको, ते जुगार आहे, लावलेले पैसे जातात वगैरे. पण एखाद्या गोष्टीचं ज्ञान आपल्याकडे असेल तर त्याचं म्हणजे मातीचं सुद्धा सोन्याचा भाव त्या मातीला कसा द्यायचा हे ज्ञानच तुम्हाला शिकवू शकतं. थोडक्यात सांगायचं झालं तर तुषार सर, ह्या तुमच्या इन्स्टिट्यूटला ह्या मागच्या 4 दिवसामध्ये जॉईन झाल्यानंतर आलेला जो एक्सपिरियन्स आहे, हा जो तुम्ही आता म्हणजे इंडिकेटर सांगितलं, म्हणजे स्टॉकॅस्टिक म्हणतो आपण त्याला, पहिले 2 दिवस तर म्हणायला पण आलं नाही एवढे इंडिकेटर बघून सुद्धा, कारण हा बघितलंच नव्हता किंवा हा एवढंच होतं नक्की. मी परवा एक एंट्री इथं घेतली होती ऑप्शन्समध्येच, शेवटी ती शेपूट आहे, वाकडीच असते कधी कधी, आता होईल सरळ बहुतेक. इथं बसून मी ऑप्शन घेतलं होतं आणि ते असं मला वाटतं हेच बघितलं होतं की एका लेवलच्या सर्टन लेवलच्या वर गेले की घ्यायचं आणि किंवा विकायचं आणि खाली आलं की घ्यायचं, ही सिस्टम राबवत होतं. पण आता लक्षात आलं की काय करायचं आहे, कसं करायचं आहे. डेफिनेटली आता जसं तुम्ही म्हटलात की मी कदाचित फॅमिली मेंबरना सुद्धा पाठवेन नेक्स्ट ज्यावेळेला असेल, मी रिवाईजला येईन, कारण एकाच सेशनमध्ये किंवा एकाच ट्रेनिंग याच्यामध्ये हे होणार नाही आहे. ठीक आहे, एवढं असूनसुद्धा नेक्स्ट टाईम नक्कीच मला आता एक जाणवतं की बाबा हां आपल्यासोबत घरच्यांनासुद्धा, जेणेकरून मी ट्रेड करत असताना किंवा बायको येते वरतीच ऑफिस असल्यामुळे येते बघते. आता मुलगासुद्धा म्हणतो बाबा ते लाल झालं आहे बघा, म्हणजे 8 वर्षाचा मुलगा आहे, तोही म्हणतो बाबा लाल झाले, पैसे चाललेत. म्हणजे त्यांना फक्त एवढंच माहिती आहे, पण टेक्निकल माहीत नाही. पण नक्कीच नेक्स्ट टाईमला मी माझ्या फॅमिली मेंबर्सना सुद्धा ह्या सेशनला घेऊन येईन की जेणेकरून त्यांच्यामध्येही कुठंतरी त्याचं एक आपण म्हणतो ना साक्षरता निर्माण व्हावी. आणि हा जुगार नाही आहे, पण हा एक चांगला पैसे मिळवण्याचा सोपा मार्ग आहे, ज्या मार्गातून आपण आपल्या फॅमिलीला सुद्धा वेळ देऊ शकतो आणि आपल्याला अपेक्षित असणारं टार्गेट फायनान्शियल जे आहे ते सुद्धा आपण चांगल्या पद्धतीने अचीव करू शकतो. धन्यवाद सर की इतकं चांगलं